नमस्कार, इनगोवा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया इनगोवाचा विशेष वृत्तांत। करसवाड्यावरील भंगार अड्ड्याच्या बुरख्याआड मोठमोठ्या गुंडांचं साम्राज्य फोफवल्याच्या बातम्या वारंवार इनगोवावरून उजेडात आल्या। मात्र गेंड्यांच्या कातडीचे पोलीस आणि संवेदनशून्य राजकारणी यांनी इनगोवाच्या या बातमीकडे मुद्दाम होऊन डोळे झाक केल्यानं आज हे अस्तिनाचे साप विष ओकू लागलेत। हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला। या ठिकाणी मालमत्तेच्या वादातून एकाचा चॉपरने खून करण्यात आला, तर अन्य दोघांना गंभीर जखमी करण्यात आलाय। काय आहे हा प्रकार, पाहूया इनगोवाचा हा खास रिपोर्ट। करसवाडा म्हापशात फोफावलेत अनधिकृत भंगार अड्डे। भंगार अड्ड्यात उभे राहिलेत अलिशान बंगले। सत्तालोलुप लाचकर्ते आणि हफ्तेखाऊ पोलिसांमुळे फोफावली आहे गुंडगिरी। इनगोवाचा खास रिपोर्ट। करसवाड्यावर फोफावतोय अनधिकृत साम्राज्य। म्हापशातील करसवाडा भाग म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचं ठिकाण। बेकायदेशीर भंगार अड्ड्यामुळे हे ठिकाण नेहमीच चर्चेत राहिलंय। वास्तवात ही जमीन आहे कम्युनिदादची। गोव्यात 1 चौरस मीटर जमीन घ्यायची म्हटलं तर 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात। त्यामुळे घरासाठी जमीन घ्यायची म्हटली तर ती सामान्य गोवेकरांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे। जर ती जमीन मोजक्या ठिकाणी असेल तर विचारायलाच नको। अशी ही जमीन करसवाड्यावर मोठ्या प्रमाणात बळकावून हे भंगार अड्डे उभारण्यात आलेत। याच जमिनीच्या वादातून आता या ठिकाणी खुनासारखे प्रकारही घडू लागलेत। या ठिकाणी फोफावलेल्या भंगार अड्ड्यावर काम करण्यासाठी शेकडो कामगारही आहेत। यातील गोवेकर किती हा प्रश्न मात्र संशोधनाचा आहे। येथील बहुतेक कामगार हे परप्रांतातून आलेत। या भंगार अड्ड्यांनी म्हापसेकरांचं जगणं कठीण केलंय। या विरोधात स्थानिकांनी वेळोवेळी आंदोलनही केली, मात्र सत्तेसाठी हाफावलेल्या राजकारणी आणि हफ्ता घेण्यात तरबेज बनलेले पोलीस यांनी स्थानिकांचा विरोध डावलून या भंगार अड्ड्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय। या भंगार अड्ड्यांचा खरा चेहरा कसा आहे याचा भांडाफोड करणारा इनगोवाचा हा विशेष वृत्तांत। इनगोवानं 4 वर्षापूर्वीच याचा भांडाफोड केला होता। या भंगार अड्ड्याच्या बुरख्याआड गुंडगिरी पोसली जाते। या ठिकाणी दहशतवादी देखील राहून गेल्यास कोणाला पत्ता लागणार नाही असा संशय त्याच वेळी इनगोवानंही व्यक्त केला होता, पण त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही। आज आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा या भंगार अड्ड्यात काय आहे हे दाखवणार आहोत। इनगोवाच्या प्रतिनिधीने आपला जीव धोक्यात घालून या विषयावर प्रकाश टाकलाय। पाहूया भंगार अड्ड्याखाली दडलंय काय। म्हापसा करसवाडा येथील 4 रस्त्यावरती हे जे तुम्ही बघता आहात, जिथे मी आता उभा आहे, हा भंगार अड्डा। इनगोवाने या भंगार अड्ड्याच्या बाबतीत साधारण 4 वर्षापूर्वी बातमी केली होती। ह्या इकडे जे अनधिकृत धंदे चालतात, ज्या पद्धतीने इकडे लोक राहायला आलेली आहेत, संशयास्पद लोकांचा वावर इथे असतो, या सगळ्याच्या बाबतीत इनगोवाने बातमी केली होती साधारण 4 वर्षापूर्वी। आणि त्याची फलश्रुती तुम्ही आता बघतात की काल रात्री जी घटना घडलेली आहे, इथे निर्घुणपणे एका व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। आता तुम्ही ऐकलं असेल की चॉपरने त्या माणसाला अक्षरशः कापून टाकला आहे आणि त्याचबरोबर इतरही 2-3 जणांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांचे हातपाय कापले गेलेले आहेत आणि ते आता सध्या इस्पितळात दाखल आहेत। इनगोवाने ह्या बाबतीवरती वेळोवेळी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि त्याची फलश्रुती तुम्ही बघता की काय घडलेलं आहे। हा पूर्ण परिसर आम्ही दाखवला होता की या परिसरात काय चालतं आहे, या परिसरात कोणत्या प्रकारचे लोक राहत आहेत आणि आता त्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आणि काल जो प्रकार घडला, मध्यरात्रीनंतर जो प्रकार घडला, अनेक व्यक्तींनी म्हणजे मिळून या 4-5 व्यक्तींवरती जीवघेणा हल्ला केला। त्यात एकाचा जीव गेलेला आहे आणि हे व्यक्ती जे हल्लेखोर होते ते इथून फरार झालेले आहेत। भंगार अड्डा म्हटला की डोळ्यासमोर उभं राहतं ते एक गंजलेले जुनाट गोदाम। त्यात रद्दी पेपर, गंजलेल्या तारा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, फाटक्या तुटक्या वस्तूंचा ढिगारा। पण तुम्ही बघितलं असाल करसवाड्यातील बेकायदेशीर भंगार अड्ड्याच्या आत काय दडलंय। या भंगार अड्ड्यामध्ये वरून कोणालाही न दिसणारे सर्व सुखीनोई युक्त अलिशान बंगले उभारण्यात आलेत। तुम्ही बघता आतमध्ये कशा प्रकारे वस्ती आहे। आम्ही जे आतमध्ये आता शिरून बघता तुम्ही कशा प्रकारे इथे साम्राज्य पसरलेलं आहे।
पुढे भंगार अड्डा आणि मागे तुम्ही बघता की आलिशान असं घर. आम्ही प्रयत्न करतोय की इथे कोण आम्हाला दिसते का, पण सगळीकडे चिडीचूप शांतता. सध्या तरी ते कोणाच्या अस्तित्वाची खुणा दिसत नाही आहेत. पुढे ज्या पद्धतीने आम्ही शिरणार आहोत, करसवाड्याचा हा परिसर आहे. कौन है यहाँ पे? कोई नहीं है. आता या कम्युनिदाच्या जमिनी बळकावणाऱ्यांना वेळीच हुसकावून लावणं गरजेचं होतं. मात्र सत्ता लोलूप राजकारण्यांच्या मतांचा प्रश्न निर्माण होतो. सत्ता मिळवण्यासाठी राजकारण्यांना मते मिळतात आणि खिसे भरण्यासाठी पोलिसांना हफते. मग त्यांना हकलणार कोण? तुम्ही बघतात की म्हापसा शहरात पाणी मिळत नाही, पण इथे ज्याप्रमाणे पाण्याची नासाडी होते, कोण कारणीभूत आहे याला ह्या आमच्या दर्शकांनीच ठरवावं की या प्रकाराला कोण कारणीभूत आहे. तुम्ही बघतात की कशा प्रकारे पाणी इथे वाहून चाललंय. करसवाड्याचा भंगार अड्डा हा नेहमी चर्चेत राहिलेला आहे. अनेक अनैतिक व्यवसाय, बेकायदा धंदे या परिसरात चालतात. वेळोवेळी याची खबर पोलिसांना देऊनही त्याची दखल घेतली जात नाही आणि त्याची फलश्रुती तुम्ही बघतात की काल रात्री ज्या प्रकारे इथे एक खुनाचा प्रकार घडला. यातूनच या भागात प्रचंड गुंडगिरी पसरत चालली आहे. याची प्रचिती बुधवारी म्हापसेकरांनी घेतली. काय आहे हा प्रकार, पाहूया छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात इन गोवाचा विशेष वृत्तांत. करसवाडावर फोफावलाय अनधिकृत साम्राज्य. म्हापशातील करसवाड्यावरील भंगार अड्डे आता गुंडगिरीचे अड्डे बनलेत. मालमत्तेच्या वादातून या ठिकाणचे रहिवासी एकमेकांच्या जीवावर उठलेत. बुधवारी अशाच एका मालमत्तेच्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांनी शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीचा जीव घेतला. या प्रकारानं म्हापसेकर हादरून गेलेत. ही घटना घडली बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास. म्हापसा शहर मध्यरात्री गाढ झोपेत असताना मालमत्तेच्या वादातून करसवाडा भागात खळबळ माजली. शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या वादातून जोरदार भांडणं झाली. यात मोहम्मद उमतली याच्या कुटुंबियांनी मोहम्मद औकत अली या कुटुंबियांना शस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद औकत अली याचा मेवणा मोहम्मद खलीम याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य 2 मेवणे मोहम्मद मुस्ताकिनी आणि मोहम्मद हलीम जखमी झालेत. यातील मोहम्मद हलीमची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ते घरांसून ते 10-15 लेबर परत बाहेर येले. हबीदू निसा म्हणून तिने म्हटलं आमचे कामगार आगाफाय का मार असे म्हणून 10-12 लोक परत बाहेर येले आणि ते जे धावलेले ते परत येले आणि हबीदू निसाचे चेड्यान मोहम्मद उम्मत अलीचे चेड्यान म्हणजे बोथा हजबंड वाईफ ते चेड्यान मोहम्मद कलिमाक चॉपर मारून त्याका मर्डर केलो त्याचो. आणि मोहम्मद हलीम म्हणून असा हय फ्रंट ऑफ मी ते म्हणजे मेवण्याच्या फुड्यानूच जेन्ना ते 10-12 लोक गेले तेन्ना हांव म्हाजे घरान हांव भितर गेलो. पूण ताका मारतना तेन्ना तो बोळ मारतालो तरी तेंच्यांनी कांयच करूंक ना आनी ताका जितोच मारलो. आनी मोहम्मद राशिदान ताका चॉपर मारले हांगा हय गालाक वचून आनी दोळ्याक वचून अशे कट पडले विथ हाडाक सकट गेले तेजे. आनी तो म्हाका दिसता तेन्ना तो स्वास चलताली आनी आउटपोस्टान जेन्ना आमी गेले तेन्ना पुलिसूय मातशे म्हणटाले येता 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 म्हणून आमकां थंय तेणी 15 मिनटां थंयच लायली. हय तोपर्यंत म्हाजो मेवणो गेलेलो थंय धांवान गेलो आउटपोस्टान. मागीर तेंच्यांनी ते येयले तेन्ना पुलीस 100 घालून तांकां हांगा आजिलोय नेले तांकां. आश्चर्य म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोहम्मद औकत अलीचे कुटुंब त्या ठिकाणी राहायला गेले होते. त्यानंतर मोहम्मद उमतली यांच्या कुटुंबियानं त्याच्यावर 5 वेळा हल्ला केला. याची तक्रार 5 वेळा पोलिसातही दिली होती. मात्र पोलिसांनी एकाचा जीव जाईपर्यंत काहीच केलेलं नाही. बस कितने वो नहीं और है इससे पहले कितने बार झगड़ा हुआ सब रिपोर्ट है मेरे पास A to Z रिपोर्ट है. कोई पुलिस वाले ने एक्शन नहीं लिया.
रजिस्टर हुए कितने बार हुए, एक दो बार नहीं, देखिए सर मापसा पुलिस स्टेशन में। और इधर एक बार बीच में कुछ हुआ था, जो इधर गया तो इधर हमारा एक बात नहीं सुना, आउटपोर्ट में एक बात नहीं सुना, सब उसका ही किया। बाद में उन्होंने वकील के पास गए जीजू, तो उन्होंने कंप्लेंट लिख के मापसा पुलिस स्टेशन में ये किया रजिस्टर। कितना कंप्लेंट है देखिए, ये देखिए, एक दो कंप्लेंट नहीं, इतने सारे कंप्लेंट है, एकले ने भी एक्शन नहीं उठाया। अगर एक्शन उठाता तो मेरा आज भाई तो जिंदा होता। ये देखो, सब होय एक वरास झाले कलेक्टरान म्हणजे केस घातलेली, एक वरास चल्ले मागीर माझ्या ताब्यात ऑर्डर येयली। ऑर्डर दिले उपरांत हांव हांगा रावपाक स्टार्ट केलें, तरी पण ते माझ्या वांगडा जबरदस्ती करताले आणि त्या उपरांत तेंच्यांनी स्टे हाडलो जाल्यार आमी तशेंच रावले। मागीर ते रातचे आमकां मारपाक येताले की दिसाक केन्ना येताले, ते म्हाजे कडेन DVD म्हणजे CD काडल्या तेंचे मोबायलार, म्हणजे तेजी भावाची बायल आणि भावाची चेडू ते बोथ आर कमींग आणि ते माझ्या गळ्याक दामून म्हाका मारताले आणि पांय माझ्या गेटीक शिरकाल्ले, अशें म्हणजे खूब टॉर्चर केले तेंच्यांनी म्हाका। हांवें कंप्लेनूय केला, 5 कंप्लेन केला आणि खूब रिक्वेस्ट केला मातशें एक्शन घेया। कडेन डॉक्युमेंट काय ना बेश्टे कब्जो केला तेणी। आणि मागीर ते हांव जेन्ना रावंक लागलो पळय तेन्ना ते रातचे दिसाक अशें टॉर्चर करूंक लागले। हांवें कंप्लेन केले अराउंड 5 टायम हांवें कंप्लेन नो आउटपोस्टार गेलो, तो म्हणटा म्हापशा वच, आणि जेन्ना म्हापशान वयता आउटपोस्टान वयतालो तो म्हणटाली भायरसून तूं आपलो रिपोर्ट बरोवन राव। पोलीस यंत्रणेमुळे जनता किती सुरक्षित आहे हे या उदाहरणावरून तुम्हाला समजून येईल। पोलिसांनी पहिल्याच तक्रारीची गंभीर दखल घेतली असती तर कदाचित या गुंडगिरींचा बंदोबस्त तेव्हाच झाला असता। 5 वेळा तक्रारी करूनही दखल न घेणारे पोलीस एकाचा जीव गेल्यानंतर नेहमीप्रमाणे ड्युटी बजावण्यासाठी गेले आणि पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला। दरम्यान मोहम्मद खलीमचा खून करणारा संशयित मोहम्मद रशीद सध्या बेपत्ता झालाय। खलीमच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्वांना अटक केल्याशिवाय त्याचा मृतदेह उचलणार नाही असा इशारा मोहम्मद मुस्ताकिनी यांनी पोलिसांना दिलाय। भाई आया वहीं पे था, उसके ऊपर अटैक किया, फिर मैं डर के मैं उधर से भागा। जब भाग रहा था तो सुमित फट्टे ने इतना बड़ा बंडा, ये पत्थर जो अभी पुलिस स्टेशन के पास है, इतना बड़ा पत्थर लेके मारा, सर पे मारा ना, कि मैं भाग रहा था और था उधर राशिद, साइद, आसिफ भी था और राशिद के हाथ में चॉपर था। और मैं भागते भागते देखा कि साइद भी मारा, खालिद भी मारा है और सुमित फट्टे, राशिद भी मारा है, सुमित फट्टे, सब ने मिल के मारा, 5 लोग मिल के मारा। और बाद में जब भी मैं भाग रहा था तो उसकी माँ राशिद ने मुझे इतना बड़ा पत्थर लेके मारा। मैं अपने बचाव से नीचे झुका तो मेरे इस हाथ पे लगा, सिर्फ ज़्यादा नहीं लगा, हाथ पे लगा और मेरे को पीछे पीछे पत्थर मारा, लेकिन मेरे को नहीं लगा और मैं भागा। वो क्या नाम है उसका, पुलिस आउटपोस्ट। उधर जैसे मैं पहुंचता हूँ दरवाज़ा बंद, पुलिस लोग सब गहरी नींद में सो चुके थे। जैसा मैं उठाया ना तो उनकी यूनिफॉर्म था ना कुछ, रेडी होने के लिए उन्होंने आधा घंटा लगाया, आधा घंटा। टाइमिंग एक अंदाज 2 बजे ऐसा झगड़ा हुआ, 2 बजे के बाद हम लोग ने उधर गया। तो अगर 15 मिनट पहले अगर आता तो मेरा भाई बच जाता। इन लोग की पूरी गलती की वजह से मेरा भाई आज मर गया उधर, इन लोग की गलती से। उन लोग को रेडी होने के लिए आधा घंटा लगा और मेरा खून ये देखो इधर लगा है, इधर लगा है, पूरा बह रहा था। और वो जो पुलिस वाला है बोलता है रुक अभी नहीं, रुक अभी नहीं, बहुत देर तक मेरे को रुकाया। पूरा वो रेडी होने के लिए कम से कम आधा घंटा लगाया। उसके बाद में वो जीप को फ़ोन लगाता है कि इधर ऐसा ऐसा लफड़ा है, तो मेरे को बोला कि हाँ जीप उधर पहुंच रहा है, ऐसा बोला। बाद में फिर और उधर फिर 10 मिनट रुका के फिर मेरे को लेके गया उधर इसके पास, जीप के पास। बाद में फिर मैं उधर से इधर आया हॉस्पिटल में आया तो मैं पहले अपने भाई के पास गया देखने के लिए। एक भाई को तो चालू था, दूसरे भाई का कोई डॉक्टर नहीं देख रहा था। पूरा ये फटा, इधर फटा, सब फटा, कोई नहीं देख रहा था। मुझे पता था कि कितना मार खाया। मैंने जैसे अंदर हाथ डाला इधर छाती पे तो वाइब्रेट हुआ,
वाइब्रेट हुआ। मैं डॉक्टर को भी बोला, पुलिस को भी बोला, यहाँ तक कि और एक मेरे भाई है हॉस्पिटल में, उनको तक बता कि ऐसा ऐसा हुआ था, लेकिन उन्होंने कुछ उठाया नहीं कदम, ये नहीं किया, ट्रीटमेंट नहीं किया, कुछ भी नहीं किया, डॉक्टर लोग भी नहीं किया, कुछ नहीं किया। गिर उसका जो दामाद है जहांगीर खान, इस पे करके धमकी देता है कि अगर तू मेरा नाम लेगा तो मैं तेरे को काट डालेगा। हाँ, उसको पहले भी केस है, पहले भी ऐसा झगड़ा किया, वो उसको भी लेना है। और मुझे इंसाफ चाहिए कि उन लोग जितने भी लोग हैं सब अंदर होना चाहिए, तभी मैं अपने भाई को इधर से लेके जाऊंगा, वरना मैं नहीं लेके जाऊंगा इधर से। जितने भी है सब, और मेरी बहन को पूरा इंसाफ चाहिए, उनका जितना है सब इंसाफ मुझे चाहिए, तो ही मैं ये करूंगा, नहीं तो मैं बॉडी नहीं निकालूंगा। दरम्यान यापूर्वी या दोन्ही कुटुंबात 5 वेळा मालमत्तेवरून वाद झाला होता। काही प्रसंगी मोहम्मद मुस्ताकीनी आपल्या मोबाईलवर त्याचं चित्रीकरणही केलं होतं। यामध्ये संशयित खुनी रशीदचा चेहरा पूर्णपणे दिसतोय। पूरा गेम प्लान करके ये सब किया, पत्थर मारना, कैमरा बंद करना, सब रिकॉर्ड चेक करना चाहिए सर, और पुलिस वाले सब ये करना चाहिए। पूरा गेम करके उन्होंने ये सब किया, हाथापाई किया, और सब अंदर होना चाहिए, मुझे एकला भी नहीं छूटना चाहिए। खालिद से लेकर जितने गुंडे हैं, उसकी माँ बहन तक सब अंदर चाहिए। मेरी बहन को गंदा गंदा गाली देती है वो, हाँ, उसका कुछ खाए हम लोग, पाइप, और उसके बेटे को उसने चॉपर दिया, ले बेटा मार, उसने चॉपर दिया, मैं अपनी आँख से देखा। बाद में फिर मैं उधर से भाग के गया, और भाग के जो गया मैं उधर, पुलिस लोग का तो कपड़ा ही नहीं है, ऐसे ही खड़ा है, सोया हुआ है, एकला सोया हुआ है, 2 लोग हो रहे रेडी, एक रेडी होके रुका है। मेरे साथ भागना तो चाहिए, साथ में नहीं आया वो, जब तक उसका बड़ा साहिब नहीं रेडी होता तब तक मेरे को रुकाया। मेरा ब्लड इधर से ये हुआ, इधर से ये हुआ। क्या है अभी 2 दिन में 3 दिन में कितना दिन में पकड़ेंगे ये लोग? कितना दिन में नहीं, मैं पुलिस वाले को सबका ये कर चुका हूँ। मेरे भाई को मैं नहीं ले जाने दूंगा, बस मैं ले जाने दूंगा, सब अंदर चाहिए मेरे को, मुझे सब अंदर चाहिए। सुनो बात सुनो, क्या है अभी आज नहीं पकड़ा जाएगा, 2 दिन में पकड़ा नहीं जाएगा, तुम कितना दिन रखोगे? 8 दिन में नहीं पकड़ेंगे लोग? है ना, इधर ही, किधर है, सब इधर ही है, पुलिस वाले नहीं है क्या? नहीं, इधर ही है, ये लोग नहीं कर रहे ना, इन लोग करना चाहिए ना, इन लोग आगे नहीं बढ़ रहे। सब पकड़े जाएंगे, आप ठंड रहो, उनको काम करने दो, उनका बाद में बात करेंगे, वो कुछ नहीं होने वाला है, उनको काम करने दो पुलिस का। करसवाड्यातील भंगारड्डे दिवसेंदिवस बदनाम होत चाललेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंडागिरी फोफवली आहे। या ठिकाणी देशविघातक शक्तींचा वावर देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वी पोलिसांनी अनेकदा या भंगारड्ड्यावर छापे टाकलेत। बुधवारी घडलेल्या घटनेनंतर खरं तर पोलिसांनी आणि राजकारण्यांनी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय। आता तरी पोलीस या भंगारड्ड्यांची पाळमुळं खोडून काढतील का, ह्याकडे तमाम म्हापशेकरांच्या नजरा लागून आहेत।